हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी फिश फ्राय बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर माशांचे दोन प्रकार असतात, एक खाऱ्या पाण्यातला मासा आणि गोड्या पाण्यातला मासा। तर हा खाऱ्या पाण्यातला मासा आहे, तर ह्याला मी साफ करून मार्केटमधूनच आणलेला आहे। तर यानंतर याला आपण मध्ये कट मारायचे आहेत। इथल्या स्थानिक भाषेमध्ये याला ढोम मासा असे बोलले जाते। तर तुमच्या भागामध्ये या माशाला काय बोलले जाते हे कमेंट करून नक्की सांगा। माशाला असे कट मारल्याने यामध्ये मसाला आतपर्यंत जातो माशाच्या, म्हणून असे कट मारायचे आहेत। फ्राय करण्यासाठी वाटण तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 4 मिरच्या घ्यायच्या आहेत। यानंतर कोथिंबीर आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। हे पहा, आपली पेस्ट आता तयार झालेली आहे। आता यानंतर हे सर्व आपण माशामध्ये मिक्स करायचं आहे। हे पहा, मासे यामध्ये आपण हे काढून घेऊया। यामध्ये आता काय काय मसाले लागतात ते पाहू। यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट अर्धा चमचा, फिश फ्राय मसाला 1 चमचा, धने जिरे पावडर अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, अर्धा लिंबू पिळायचा आहे। लिंबू पिळल्याने काय होतं, माशाला जो वास येतो ना तो निघून जातो। किंवा यामध्ये कोकम घालू शकता किंवा चिंचेचं पाणी घातलं तरीही चालेल। हा सर्व मसाला एकजीव करून माशाला सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे। सर्व बाजूने आता मसाला लावून घेतलेला आहे। यानंतर आता याला आपण फ्राय करायचं आहे। फ्राय करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ वापरायचं आहे। तर यामध्ये आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, मीठ अर्धा चमचा आणि तिखट घ्यायचं आहे। थोडंसंच घ्यायचं आहे, कारण आपण मसाल्यामध्ये लाल तिखट सर्व मसाले वापरलेले आहेत। हे सर्व मिक्स करून घेऊया। यामध्ये रवा घातला तरीही चालतो किंवा बऱ्याच ठिकाणी बेसनचं पीठ देखील वापरले जाते। आता यामध्ये आपण मासा हा बुडवायचा आहे पूर्ण, जेणेकरून पीठ हे सर्व बाजूने लागलं पाहिजे। आणि यानंतर आता आपण तो तळायला घ्यायचा आहे। पॅन गरम केलेले आहे, यामध्ये आता तेल ओतायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आता यामध्ये लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घातलेल्या आहेत। पिठामध्ये बुडवून झाल्यानंतर मासा असा तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचा आहे। दोन्ही मासे सोडूया। मासे भाजत असताना ते आपण लो फ्लेमवरती भाजायचे आहेत, जेणेकरून ते सर्व बाजूने भाजतील व्यवस्थित। जर हाय फ्लेमवरती भाजल्याने ते वरून करपूस होतात पण आतून ते कच्चे राहतात, म्हणून मासे हे लो फ्लेमवरती भाजायचे आहेत। दोन्ही बाजूनी परतवून घेऊया। दोन्ही बाजूनी चांगला मासा भाजून घ्यायचा आहे। हे पहा, आता आपला फिश फ्राय तयार झालेला आहे। आता याला सर्व करूया। तांदळाची भाकरी आणि त्याच्याबरोबर फिश फ्राय खायला एकदम टेस्टी लागतो। ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला
पाहायला भेटतील. थँक्यू.